मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं स्किन केअर रुटीन. स्किन केअर म्हणजे मी असं करत नाही सारखं तर पण मी महिन्यातून एकदा तरी नक्कीच करते. तर माझी फेस ऑलरेडी टॅनिंग आहे. टॅनिंग आणि ब्लॅक पॅचेस आहेत मला खूप सारे. इथे म्हणा, इथे म्हणा, इथे म्हणा, इथे म्हणा. तर ते रिमूव्ह कसं करते मी, जेव्हा मला कुठेतरी बाहेर जायचं असेल तर मी घरच्या घरी हे सगळं कमी दिसावं म्हणून काय काय करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. आता मी त्या हळदीमध्ये कॉफी ॲड करते. कॉफी पावडर असते, कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता. लाईक 1 रुपयाचा पाऊच भेटतो, तो इनफ होतो आपल्या स्किनसाठी. 1 टाईमसाठी इनफ होतो. त्यामुळे मी इथे कॉफी पावडर घेते, टाकली. आता हे मिक्स करण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये रॉ मिल्कचा पण यूज करू शकता, पण मला थोडंसं मिल्क टाकल्यामुळे माझी स्किन थोडी मला ऑइलनेस वाटतो जास्तच. दुधामध्ये खूप म्हणजे ऑइल असतं, ऑइलनेस वाटतो म्हणून मी रॉ मिल्क ॲड नाही करत आहे. रॉ मिल्क ॲड केल्यानंतर रिझल्ट खूप चांगला येतो. मी ॲक्च्युली रॉ मिल्क कुठल्याही इन्ग्रेडियंटसोबत मिक्स नाही करत. मला वाटलं तर मी दुधाची शाई असते ती अशीच लावते. कशामध्ये मिक्स केल्याने मला ते खूप चेहऱ्यावर ऑइली वाटतं. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे. थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, जास्त पण नाही पाणी ॲड करायचं आहे. थोडं मिक्स करायचं आहे, कारण ते खूप जास्त आपल्याला वॉटरी नाही करायचं आहे. असं थिक मिक्सचर ठेवायचं आहे. हे बघा, असं बोटाला आपल्या सहज चिटकेल असं थिक मिक्सचर केलेलं आहे. आता मी फेस क्लीन केला आहे, म्हणजे वॉटरने फक्त केलं आहे. तर हे आपण चेहऱ्याला लावून घेऊ. गुल्लू, सोनू, ए सोनू. तर हे बघा, माझं झालेलं आहे लावून. थोडंसं म्हणजे स्क्रब, जास्त पण नाही आपल्याला घासायचं आहे. ते सगळं आपल्या चेहऱ्यावर एक समान लागेल एवढंच आपल्याला ते स्क्रब करायचं आहे. जास्त पण घासत बसायचं नाही आहे स्किनवर. हे बघा, सगळ्या प्रकारे असं झालं आहे. जिथे जिथे आपल्याला वाटतं जास्त टॅनिंग आहे तिकडे थोडा जरा हार्ड स्क्रब करायचा. हे बघा, नोजला इथे. तर माझं हे लावून झालेलं आहे स्किनवर. आता ते मी ठेवणार आहे 10 ते 15 मिनटं. जास्त नाही ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये आपला टॅन क्लिअर होतो. आणि जास्त ठेवलं तरी ह्याचे काही प्रॉब्लेम्स नाही होत. जास्त वेळ पण ठेवू शकतो, पण जास्त वेळ पण ठेवायचं नाही आहे, नाही तर चेहरा आपला ड्राय होऊन जातो. हे सगळं लावलं आहे. आता मी 10 मिनटं वेट करत आहे. आणि इकडे माझा सोनू उठला आहे. आणि इकडे माझा सोनू सुद्धा उठलेला आहे.
हे बघा, हे बघा उठलेला आहे हेल्प करायला. हाय बोल सर्वांना. हाय हाय. तो विचार करतो हे हिने काय लावलं आहे. तो मला फर्स्ट टाईम असं बघतोय, कारण त्याला कळायला लागल्यापासून मी हे पहिल्यांदाच करते स्किन केअर. मी अजूनपर्यंत म्हणजे केलं नव्हतं स्किन केअर. जेव्हापासून हा जन्माला आला आहे तेव्हापासून फर्स्ट टाईम करते. त्यामुळे तो बघतोय की हिने चेहऱ्याला काळं काळं काय लावून ठेवलं. ठीक आहे, तर आपण 10 मिनटं थांबू, वेट करू, हे ड्राय होऊ दे. त्याच्यानंतर मी नेक्स्ट स्टेप तुम्हाला दाखवणार आहे. आता मी वॉश करणार आहे. हे वॉश करण्यापूर्वी थोडं स्क्रबिंग करायचं, सगळं व्यवस्थित स्क्रब करून मग ते वॉर्म वॉटरनी वॉश करून टाकायचं. आपल्याला काही फेसवॉश वगैरे यूज करायचा नाही आहे. फक्त आपल्याला स्किन तुम्ही बघू शकता टॅन रिमूव्ह झालं आहे मस्तपैकी. अगोदरच्या फेसमध्ये आणि आत्ताच्या फेसमध्ये थोडासा फरक तुम्हाला जाणवला असेल. आता मी ड्राय करते. मस्त टॉवल जास्त आपल्याला घासायचं नाही आहे. असं डॅब करून आपल्याला चेहरा कधीच घासून पुसायचा नसतो, असं डॅब करायचा असतो. तर बघू शकता तुम्ही थोडाफार फरक आलेला आहे आपल्याला. साखर घेणार आहे. हे बघा एवढ्या अमाऊंटमध्ये साखर घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये साखरेमध्ये मी मिक्स करणार आहे हनी. मध मी मिक्स करणार आहे. हे बघा प्युअर हनी आहे. हे खूप घट्ट आहे. हे बघा हे असं पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे जोपर्यंत त्याचं थोडं कन्सिस्टन्सी अशी नाही होत आहे तोपर्यंत आपण त्याला मिक्स कर. ह्याच्यामध्ये तुम्ही हळदसुद्धा मिक्स करू शकता, पण मी नाही करत. मला स्किन टोन येल्लोइश वाटतो आणि मला थोडं इचिंगसुद्धा होतं. त्यामुळे फक्त मी ह्याच्यामध्ये मध आणि शुगर, आपली साखर असते ती मिक्स करायची आणि ह्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला नरिशमेंट भेटते. मस्तपैकी असा स्मूथ चेहरा होतो. जास्त ड्राय पण नाही वाटत. कॉफीने कसं चेहरा ड्राय होतो तुम्हाला दिसतच असेल. माझी स्किन ॲक्च्युली कॉम्बिनेशन स्किन आहे. तर आता आपण ह्याला मस्तपैकी स्क्रब करूया. हे पण आपल्याला तसंच करायचं. हे पण आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं स्क्रब करायचं. आपण जास्त पण आपल्याला स्क्रबिंग नाही करायची आहे. पूर्ण माझ्या फेसला कवर झालं आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही प्रॉपर असं मी लावलं आहे. ह्याच्यामुळे स्किन माझी ड्राय नाही दिसणार आणि मस्त नरिश राहील. मस्त कसं स्क्रब करते आणि हे पण आपल्याला थोडा स्क्रब जास्त वेळ केलं तरी चांगला रिझल्ट येतो. थोडं स्क्रबिंग करायचं. असे स्क्रबिंग करायचं. आणि लिप्सला पण चांगला
रिझल्ट येतो. लिप्सला पण जरा करून ठेवायचं. स्क्रब, नोज, आता हे मी 5 ते 7 मिनटंच ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पण ठेवू शकता. मी हे 5 ते 7 मिनटं ठेवून मी वॉश करणार. त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवते. हे वॉश केल्यानंतर चिमूटभर हळद एवढीशीच घ्यायची आहे. बिकॉज ऑफ स्किनचा टोन आपला येल्लोइश होतो जास्त हळद घेतल्यामुळे. त्यामुळे मी एवढीशीच हळद घेतली, चिमूटभर. चेहरा वॉश करून आलेले आहे. आता मी तो पुसून घेते. घेते चेहरा आणि तुम्ही बघू शकता माझा टॅन बऱ्यापैकी कमी झाला आहे. हे तुम्ही आठवड्यातून 2दा करू शकता. स्क्रबिंग करू शकता, पण जास्त वेळ जास्त वेळ आपण स्क्रबिंग केलेली चेहऱ्यासाठी चांगली नसते. चेहरा आपला लूज होतो. त्यामुळे बघा माझा टॅन थोडं रिमूव्ह झालं आहे. फेसला एकदम फेस एकदम ग्लोईंग करतो आहे मस्तपैकी. तर कसा वाटला तुम्हाला माझा स्किन केअर आवडला असेल तर नक्की करून बघा. व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझं चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.